तर आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बॅकड्रॉप डेकोर कसा बनवायचा हे पाहणार आहोत आणि अष्टविनायक थीम आहे आजच्या या डेकोरची. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू संजनाज आर्ट स्टुडिओ. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ह्यासाठी कार्डबोर्ड घ्यायचा आहे. आपल्याकडे जे वेस्ट बॉक्सेस किंवा पॅकेजिंग बॉक्सेसचे कार्डबोर्ड्स असतात तेच कट करून इथे घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी हे कार्डबोर्ड्सचे कटआउट्स घेतलेत आणि दोन कटआउट्स मी इथे एकमेकांना जॉईन करते कारण थिकनेस वाढवण्यासाठी. माझ्याकडे खूप थिन कार्डबोर्ड्स होते आणि मला त्याला थोडीशी जाडी त्याची वाढवायची होती, म्हणून मी असं जॉईन करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे मोठा थिक कार्डबोर्ड असेल तर जॉईन करायची गरज नाही. आणि अशा प्रकारे हे कटआउट्स आपल्याला आता एकमेकांना जॉईंट करायचे आहेत. तर इथे मी फेवी बॉन्ड घेतलेला आहे आणि ह्या ग्लूनी हे व्यवस्थित स्टिक होतात. तर अशा प्रकारे एजेस स्टिक करायचे आणि नंतर या अशा मोठ्या सेलो टेपच्या हेल्पनी आपल्याला हे एजेस सील करायचे किंवा जॉईन करून घ्यायचे. तर तुमच्याकडे मोठा कार्डबोर्ड अवेलेबल असेल तर तुम्ही ही प्रोसेस स्किप करू शकता डिरेक्टली रिक्वायर्ड साईजमध्ये, तर तुम्ही कट करून घ्या. पण माझ्याकडे मोठा कार्डबोर्ड नव्हता त्यामुळे मी ही प्रोसेस करत आहे. आणि अशा प्रकारे हे बेस आपल्याला मिळालेला आहे. नंतर मंदिराचा जो आकार असतो त्याप्रमाणे मी इथे एक असं सिंपल डिझाईन केलेला आहे पेपरवरती आणि तो कार्डबोर्डवर ट्रेस करून घेतलेला आहे. म्हणजे मंदिर अशा प्रकारे हा डिझाईन आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे. आणि हे याच्या टॉपवरती आता स्टिक करायचे. सेम प्रोसेसनी हे स्टिक करून घ्यायचे. तर हा अशा प्रकारे कंप्लीट बेस म्हणजे कार्डबोर्डचा जो आपल्याला बेस हवा आहे तो रेडी झालेला आहे. तर ह्याच्यावरती मी आता एक पिंक कलरचा कार्डशीट अशा प्रकारे स्टिक करत आहे आणि वरती जो टॉप पोर्शन आहे तिथे हँडमेड पेपर त्याच शेपमध्ये कट करून तो स्टिक करायचा आहे. तुम्ही हवं तर इथे पेंटिंग पण करू शकता किंवा तुमच्या आवडीचा कलर इथे घेऊ शकता. तर हा बेस आपला कम्प्लिटली रेडी झाला आहे. तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये मी इथे हे अष्टविनायकचे प्रिंट्स घेतलेत. मी हे डिरेक्टली स्केच पेननी ड्रॉ करून घेतलेले आहेत आणि आता हे ड्रॉइंग्स आपल्याला कार्डबोर्डवरती ट्रेस करायचं आहे. तर इथे 10 बाय 10 सेंटीमीटरचे हे कार्डबोर्ड्स घेतलेत. कार्बन पेपरच्या हेल्पनी हे ड्रॉइंग्स व्यवस्थित ट्रेस करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे सगळे ड्रॉइंग्स ट्रेस करून रेडी करायचं. तर तुम्ही ही प्रोसेस स्किपसुद्धा करू शकता. म्हणजे डिरेक्टली इंटरनेटवरून तुम्ही अष्टविनायकचे जे प्रिंट्स भेटतात ते डिरेक्टली घेऊन इथे स्टिक करू शकता आणि ही प्रोसेस स्किप करता येते. पण ज्यांना पेंटिंग करायचं आहे अशा प्रकारे तर त्यांनी अगदी सोपे आणि 2 स्टेप्समध्ये हे पेंटिंग्स अशा प्रकारे बनवू शकता. तरी मी ते ॲक्रेलिक कलर्सनी हे अष्टविनायकची पेंटिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता पुढच्या स्टेपमध्ये हे गणपती चिटकवण्यासाठी आपल्याला बेस करायचं आहे. म्हणजे एक छोटा मिनी मंदिर टाईप इथे बनवायचं आहे. तर 12 बाय 12 सेंटीमीटरचे हे कार्डबोर्ड्स घेतलेत आणि त्याच्यावरती गोल्डन पेपर अशा प्रकारे स्टिक करून घ्यायचं आहे. सो टोटल मी इथे 8 तयार केलेले आहेत. आता आपण जे बेस तयार करून ठेवलेला आहे त्याच्यावरती हे स्टिक करायचे आहेत
आणि फक्त लक्षात ठेवायचं आहे की सगळ्यामध्ये आपल्याला व्यवस्थित इक्वल डिस्टन्स ठेवून हे सगळे जे कटआउट्स तयार केले आहेत हे स्टिक करून घ्यायचं आहेत अशा प्रकारे. तर तुम्ही जो स्पेसिफिक साईज घेतला आहे किंवा कलर असेल तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता नंतर इथे मी काही पॅटर्न्स घेतलेत आणि वरती जे आपण हँडमेड पेपर स्टिक केलं होतं त्याच्यावरती हे पॅटर्न्स अशा प्रकारे स्टिक करायचं आहे. आता पुढे इथे मी वेल्वेट पेपरचे असे काही स्ट्रिप्स कट करून घेतलेत आणि आपल्याला बॉर्डर टाईप म्हणजे एक बॉर्डर दिल्याप्रमाणे हे पेपर्स असे स्टिक करायचे. नंतर एक चायना लेस किंवा स्टोन चेन असते ते इथे मी कडेनी अशा प्रकारे पूर्ण ह्याच्यावरती जे बेस आहे त्याच्यावर स्टिक केलेला आहे. जे काही डेकोरेशन पार्ट आहे तो तुम्ही अजून त्याच्यामध्ये खूप ॲडिशनल गोष्टी करू शकता आणि सेंटरमध्ये मी हे झरोखा किंवा मंदिर टाईप एक कटआउट इथे स्टिक केलेला आहे. आणि आता आपण बघूया पुढची अरेंजमेंट. आपला हा बेसवर कंप्लीट रेडी झालेला आहे आणि आता ह्यानंतर जे आपण हे अष्टविनायक तयार केलेले आहेत ते इथे स्टिक करायचे आहेत. म्हणजे प्रत्येक आता हे आपण मंदिरासारखं जे बनवलं आहे बेसला त्याच्यावरती हे अष्टविनायक स्टिक करायचं. तर अशा प्रोसेसनी हे कंप्लीट होईल. तर अशा प्रकारे आजचा आपला प्रोजेक्ट किंवा हे बॅकड्रॉप डेकोर पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि आता बघूयात ह्याचा हा फायनल लुक. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जे काही डेकोर पार्ट बाप्पांसाठी मी ते एक्सप्लेन केले तो नक्की समजला असणार आहे. तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात पुन्हा अशाच एका इंटरेस्टिंग डेकोर आयडियासोबत. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.